व्यंकटेश माडगूळकर लिखित बनगरवाडी ही कादंबरी मूळतः कोणत्या वर्षी प्रकाशित झाली? याचे उत्तर आहे 1955. ही कादंबरी 1955 मध्ये प्रकाशित झाली असून ती मराठीतील नवकादंबरी कालखंडातील एक महत्त्वाची प्रादेशिक कलाकृती मानली जाते. बनगरवाडी या कादंबरीचे निवेदन कोणाच्या दृष्टीने करण्यात आले आहे? तर गावातील शिक्षक. कादंबरीचे निवेदन वाडीवर शाळा चालवण्यासाठी आलेल्या तरुण शिक्षकाच्या मास्तराच्या भूमिकेतून प्रथम पुरुषी निवेदनात केले आहे. मास्तरावरील गावकऱ्यांचा विश्वास दृढ करणारा बंद रुपयाची मोड देणारा प्रसंग कोणत्या पात्राशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे सी. रामा बनगर. रामा बनगर जेव्हा बंद नाणे घेऊन येतो आणि मास्तर त्याला न नाकारता मदत करतात तेव्हापासून गावकऱ्यांचा मास्तरावरील संशय दूर होतो. कादंबरीतील काकूबा या वृद्ध पात्राचे कोणते वैशिष्ट्य लेखकाने अधोरेखित केले आहे? तर याचे उत्तर आहे सी. वासावरून लांडगा ओळखणे. काकूबा हे अनुभवाचे प्रतीक असून ते वासावरून लांडगा आला आहे हे अचूक ओळखू शकतात, जे त्यांच्या निसर्गाशी आलेल्या नात्याचे निदर्शक आहे. बनगरवाडी या कादंबरीचा शेवट खालीलपैकी कोणत्या घटनेने होतो? तर याचे उत्तर आहे वाडीचे संपूर्ण विस्थापन. भीषण दुष्काळामुळे पाणी आणि चारा संपतो, त्यामुळे सर्व गावकरी वाडी सोडून जातात आणि मास्तर एकटेच तिथे उरतात. बनगरवाडी या कादंबरीत प्रामुख्याने कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे चित्रण आले आहे? याचे उत्तर आहे डी. मानदेश. व्यंकटेश माडगूळकर यांनी स्वतःच्या अनुभवावरून सातारा जिल्ह्यातील मानदेशातील दुष्काळी भागाचे वास्तव चित्रण या कादंबरीत केले आहे. ॲलन रॉस यांनी बनगरवाडीचा इंग्रजी अनुवाद कोणत्या शीर्षकाने केला आहे? तर याचं उत्तर आहे द विलेज हॅड नो वॉल्स. ॲलन रॉस यांनी 1958 मध्ये या कादंबरीचा द विलेज हॅड नो वॉल्स या नावाने अत्यंत गाजलेला इंग्रजी अनुवाद केला आहे. बनगरवाडी ही कादंबरी कोणत्या साहित्यिक प्रवाहाचे प्रतिनिधित्व करते? तर ही प्रादेशिक कादंबरीचे प्रतिनिधित्व करते. एका विशिष्ट भूभागाचे, तिथल्या बोलीचे आणि लोकजीवनाचे जसेच्या तसे चित्रण केल्यामुळे ही एक श्रेष्ठ प्रादेशिक कादंबरी ठरते. 1995 मध्ये बनगरवाडी या कादंबरीवर आधारित चित्रपट कोणी दिग्दर्शित केला? तर याचे उत्तर आहे बी. अमोल पालेकर. अमोल पालेकर यांनी या कादंबरीवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला होता, ज्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. कादंबरीतील आयाबू मुलानी हे पात्र मास्तराच्या संदर्भात कोणत्या भूमिकेत दिसते? तर विश्वासू मदतनीस. आयाबू मुलानी हा मास्तराचा अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक सोबती असून तो प्रत्येक कामात त्यांना साथ देतो. यापैकी आपले व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी कादंबरीवर आधारित 10 प्रश्नांची उत्तरे आपण इथे दिलेली आहोत. धन्यवाद.